नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचगाव येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठलदादा खैरे यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे पत्रकार श्री कृष्णाजी शेळके यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड सर यांनी केले, तर गुडेकर, भागवत सर आणि वर्षा मॅडम यांनी बाबासाहेबांच्या अभ्यास आणि संघर्षाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तळपे सर यांनी दिले, तर आभार प्रदर्शन सोनाली मॅडम यांनी केले. महात्मा फुले इंग्लिश स्कूलचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या तत्वांची प्रेरणा देणारा ठरला. डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन यानिमित्त जमलेला आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले शाळेचे अध्यक्ष विठ्ठलराव खैरे, तसेच प्रमुख पाहुणे पत्रकार शेळके, तसेच रामेश्वर नाईक चव्हाण आणि सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी महापरिनिर्वाण दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा परिनिर्वाण दिन साजरा केला जातो. महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय? संस्कृती यामध्ये परिनिर्वाणा असा याचा अर्थ लिहिला गेला. तसेच त्यांनी निधनापूर्वी एक वाक्य सांगितलं होतं, बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो. सर्व प्रमुख पाहुणे, माझा सर्व शिक्षक सहकारी स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करीत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी शिक्षणाप्रती अर्जना करणारे थोर समाजसुधारक साहित्यरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. समता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांवर आपल्याला लोकशाही अर्पण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण अशा महामानवाचा स्मृतिदिन साजरा करत आहोत की ज्या महामानवाला आपल्या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक ज्ञानाचा सागर म्हणून ओळखले जाते. कारण की त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते असाधारण व्यक्ती करू शकतो. कारण की आपला देश ज्या घटनेवर, ज्या संविधानावर चालतो, ती घटना ज्या व्यक्तीने लिहिली आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आताच आपल्या स्मृतिदिन, पुण्यतिथी आणि या दिनाचं औचित्य साधून आपल्या डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पित करत असतो. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे आहेत. माझा सहकारी संपूर्ण शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या निमित्ताने माझे संपूर्ण बालमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दिनानिमित्त सर्वात प्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ, इथं जमलेले सर्व माझे शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना, महापरिनिर्वाण दिन म्हणजे ते आज शेवटच्या श्वासाला मुकले, परंतु माझं असं स्पष्ट मत आहे ते शेवटच्या श्वासाला मुकले नाही. त्यांच्या त्या क्रांतिकारी पुस्तकातून ते आजही जिवंत आहेत
असं मी समजतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही कार्य केले ते कार्य आता सर्व आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितले, सर्व सर लोकांनी सांगितले. त्यामुळं आपण आजही आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं त्या पुस्तकी ज्ञानातून आपल्यात सुद्धा प्रत्येक जण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान नेता घडल्याशिवाय राहत नाही. हेच शिक्षण त्यांनी आपल्याला दिलं. जगायचं 2 दिवस जगायचं, परंतु ते वाघासारखं जगायचं. ते जे जगण्यासाठी आपल्याला काळीज लागतंय ते काळीज शोधण्यासाठी जे मार्ग लागतो तो मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण आज जे भागवत सरांनी विचार मांडले, खूप चांगले विचार मांडले, परंतु भागवत सर ते विचार मांडत असताना त्यांनी 2 वर्षे 18 महिने काही काळ अभ्यास केला म्हणतात. पण तुमच्या अभ्यासामधून जर तुम्ही तेवढा अभ्यास केला तर आज तुमची सुद्धा एक प्रतिमा तशी बनू शकते. ते शिक्षकांनी जर मनाशी बाळगलं तर प्रत्येक शिक्षक असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठ्ठलदादा खैरे हे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि येथे लाभलेले प्रमुख पाहुणे त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थोडक्या शब्दात खूप छान मनोगत व्यक्त केले, त्यांचेही आभार मानते. आणि येथे बसलेल्या सर्व चिमुकल्यांनी शांतचित्तेने कार्यक्रम ग्रहण केला, त्यांचेही खूप आभार मानते. आणि सरांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचेही खूप खूप आभार मानते. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.